झाली का झोप? झाली. काय हे बाळू, हा? कवा धरणं आम्ही तुझी वाट बघत होतो. सकाळी गेलास ते दिसभर आलाच नाहीस. कुठे गेला होतास? माळावर होतो. तिथं काय करत होता? काय नाही, बसलो होतो नुसतंच. काय खाल्लं आहेस का दिसभर? नाही. काय बाळू, आल्यावर उठवायचं नाही का मग? हा, बाहेरच झोपला आहेस. तुम्ही दार लावून घेतली, मला वाटलं काढलं घराच्या बाहेर. तुला कोण घराबाहेर काढणार बाबा? तसं तर तुम्हाला समजासनी वाटतं आहे का? कुणासनी बी काय बी वाटत नाही. उठ, आवर आता. आवरतो की मागणं. काय गडबड आहे का? गडबड काय नाही, पर आवराय ना ग का? हा, का झोपणार आहेस? नग जा मग आवराय गे. बाय. आज्जे, बाळू मामा अजून आला नाही? अगं आला हाय. तेव्हा रात्री आला आणि इथंच झोपला बाहेर. आता आत गेला हाय. दे आणि दे. वरल्या अंगाला गेले तो माळ राणे ते लय मेंढ्या सर. होय का? मोका अय्यो, मी दिसायचं बंद झालो की काय गावकऱ्यांना? ए माधू, इकडे ये. हा हा कोणच बोलू त्या. राम राम. अय्यो, राम 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 राम. काय रे माधू, मी दिसायचं बंद झालो की काय? तुला बोलला नाहीस? अहो ध्यान नव्हतं आणि कामाचं बोलत होतो ना. अय्यो, कामाच बोलत होतास आणि मी कोण? बिनकामाचा. अय्यो अहो असं कुठं म्हणलं म्या? अय्यो, पण असंच म्हणायचं नव्हतं ना तुला? नाही नाही. बर कशा पायी बोलवलं? अय्यो, काम काही नाही, फक्त विचारपूस करायला बोलवलं. कसं चाललं गावात सगळं? समज आपल्या नादात आहेत बघा. आणि असं बी काही झालं तर तात्या आहेच की तुम्हाला सांगाया. टोमणा मारतोस मधू? नाही नाही नाही, टोम ना आणि तुम्हाच नाही. अय्यो, त्या बाळू बरोबर राहून राहून तू पण त्याच्यासारखंच बोलायला लागलास की रे. आता चांगल्याची संगत असलेली बरी. अय्यो, चांगलं आहे चांगलं आहे. काय चाललं आहे त्याचं? कोणाचं? अय्यो, बाळू बद्दल विचारतोय रे मधू. भाडू बद्दल विचारता आहे वय? काय नाही, हाय तसं चाललं आहे. अहो बाळू असा गावातनं चालला का समधी? अय्यो, की बायका त्याच्याकडे वळून 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 बघतात, माहितीये मला. अय्यो, लग्नाची बोलणी पुढे गेली. ठाव नाही. त्याच्या बहिणीकडचे आले आहेत की. पण त्याची बहीण नाही आली, पण काहीतरी तंटा झाला असेल. अरे काहीतरी काम असेल, माहिती नाही तर कशा पायी बोलावा माणसानं. अय्यो, तुला काय त्रास होतो रे मधू? तो बाळूच्या घराबद्दल बोलतोय की रे? अहो कोण आयुष्य बी बोलू द्या, पण ठाव नसेल तर कशा पायी बोलावा माणसानं असं म्हणतो आहे म्या. अय्यो, मग तू सांग, का नाही आली बाळूची बहीण? हा, आमासनी राहिलं बाबा, पण पंचासनी तरी सांग. अरे काय सांग लावला हाय, काय सांगू? काय होईल ते होईल, पण सारखा सारखा त्याच्या लग्नाचा विषय चगळू नका. आणि असं बी बाळाप्पा सारखी देव माणसं लगीन करत नसत्यात. सुंदरा, बाळ आलाय वय? काय कवा आला आहे? कवा रात्री आला हाय. मग कुठं होता दिसलं नाही? अहो, इथंच बाहेर झोपला होता. मग पुण्यांदा गेला का काय? अहो नाही, आतच आहे. मी आलो जाऊ. या काय म्हणते, आताच त्याच्या संग काय बोलू नका. अहो, कवा रात्री आला हाय, काय खाल्लं नाही काय नाही, अजून आवरले बी नाही त्याच. आणि आल्या आल्या बोलायचं म्हणजे? अय्यो, ए मधू,
बोल म्हटल्यावर काहीही बोलायला लागलास की रे बाळू आणि देव माणूस अय्यो. मला जे वाटलं ते मी बोललो आणि असं बी बाळप्पा देव माणूसच हाय, समजल एक दिवस समजास. अय्यो समजायचं तेव्हा समजेल रे. पण तू म्हणतोच ना बाळू लग्न करणार नाही म्हणून. मी आत्ता सांगतो बाळू लग्न करणार. वाटलं तर पैज लाव. पैज लावाया माझ्या का पैक नाही. अय्यो थांब की रे, तुझ्या देव माणसाबद्दल बोलू की रे. ए माधू देव माणूस म्हणे, देव माणूस लग्न करणार नाही. असं कसं करणार नाही लग्न? अय्यो त्याला करावं लागणार लग्न, तो करणार लग्न. आमची इच्छा आहे म्हणून. अय्यो अहो मग का बोलायचं? बोलू की नंतर चला. नाही नंतर बोला, पर त्याच्यावर ध्यान ठेवा, नाही तर जायचं पुण्यांदा कुठतरी. वय नाही बोलू आपण. हे बघा काय बी झालं तरी आज बोलायचं आहे. हा. काय ते एकदाच कणका पाडायचं आहे. काय सासर बुवा? बोलू म्हणलं ना व. आधी समजे न्याहारी तर करून घ्या की. लगंबा काय जे जा समजा न्याहारीची तयारी कर. हा खाऊन घेऊ दे समजास. नाही नाही निहारी न ग, आपण आज जायचो आणि बाळ्या बाहेरच्या बाहेर जायचा. हा वय पण हाय जायचा. नाही नाही तरी बी हिथच थांबूया आपण. हा कवा आला तुम्ही? राहते चालू. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कसं आहे? त्याला काय झालंय? बरं आहे ग. आय नाही आली. का का नाही आली? चिडली आहे तुमच्यावर. पर बाकी आम्ही समधी आलोय. बाबी आलाय. अंगणात आवाज येतोच आहे. मग चला की भेटा की समध्यासनी. अगं भेटू की. आता लगेच काय आहे? आणि असं बी थांबणार आहे ना हो तुम्ही? होय थांबणार आहे. समधी थांबत्यात, तू थांबणार आहेस ना घरात? होय. म्या कुठं जाणार? तुझं काय सांगावं बाबा? हा सत्तीला भेटलास का? नाही अजून. बोलवू का तिला? वाट बघत होती रातभर. जेवायचं बी थांबली होती. मग केव्हा तरी डोळा लागला. बोलव. नग. बाळू अरे आवरायचं कवा? आवरायचं की. मी पाणी काढून ठेवते, तू आंघोळ करून घे. मग समजे न्याहारी करू. हा तुम्ही न्याहारी करून घ्या, मी आंघोळ करून येतो. म्हणजे तळ्यावर चाललाय सोय आंघोळीला? होय आलोच म्या. नाही काय कुठे जायचं नाही. इथंच आंघोळ कर. नवी कापडं काढून ठेवली आहेत ती घाल. या बाकीचं न्याहारीचं बघते. चल लगंबा. आवर आता पाठदिशी. तुला नाही जाता यायचं बाहेर कुठं आता. तू काय मला सोडत नाहीस तर. हेनरी
काय करत आहात? कुठे काय काहीच नाही. काहीच कसे नाही, एकटेच बडबडताय तुम्ही. यो एकटा बडबड करायला मी काय वेडा आहे का वैजंता? यो मग काय मी वेडी आहे? अयो माहित नाही. अयो म्हणजे नाही. हा मग माझ्या डोळ्यांनी बघितलेले सांगते आहे ना, विश्वास ठेवा जरा. अयो विश्वास काय ठेवायचा वैजंता? मी म्हंटल ना बडबड करत नव्हतो म्हणून. बडबडत होतात, आणि हे काही आज नाही, याआधी पण बडबडत होतात. अयो तुला अक्कल आहे का नाही वैजंता? अयो तुला सांगितलं तरी परत 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 तेच काय बोलतेस? काय हवं ते सांग. मला कशाला काय पाहिजे? जे खरे आहे तेच सांगते आहे मी. अयो वैजंता, स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकाचं काय ते बघ. तिथे उभी राहून माझे डोके फिरवू नकोस. अयो मी काय डोके फिरवत आहे? तुम्ही जे केले आहे ना ते मान्य करत नाही आहात तुम्ही, आणि मी डोके फिरवले. अयो वैजंता, मी सांगतो आहे. अयो काय चाललंय तुमच्या दोघांचं? काही नाही, तुझे अप्पा वेडे झाले आहेत. एकटेच बडबड करतायत. काय वेड लागलं? अयो तिचं काय ऐकतोस गुंडू? अयो मी विचार करत होतो आणि ती म्हणते की मी बडबड करत होतो म्हणून. आता तूच सांग. जे बघितले आहे ना तेच सांगते आहे. बडबडतच होतात तुम्ही, आणि देवप्पा सारखे हातवारे पण करत होतात. देवप्पा? अयो देवप्पा करून टाकलं असं मला. विडा म्हणता म्हणता ठार विडा म्हणू लागलीस की ग मला. अय्यो देवप्पा, अयो मी विडा, पंचविडा. अय्यो अयो तुम्ही दोघं जरा शांत होणार का? मी शांतच आहे. अप्पांना सांग तुझ्या. अयो मला काही सांगायची गरज नाही. सांगायची गरज तुला आहे. काही बोलतेस मला? काहीही नाही, जे आहे ना ते आहे. अयो जे आहे ते म्हणजे विडा आहे मी. होय, आणि कुणालाही विचारले ना तर हेच सांगतील. अयो तुझ्या बाबतीत तर कोणाला विचारायचीही गरज नाही वैजंता. आधीच सगळे तुला मूर्ख समजतात. मूर्ख? आणि मला अय्यो कोण आहे? कोण आहे ते नाव सांगा पटकन. अव्वा अगं जरा शांत होशील का? आप्पा तुम्ही जरा शांत व्हा. रागाच्या भरात एकमेकांना काही वाईट साईट बोलत आहात तुम्ही दोघं. अयो सुरुवात हिने केली गुंडू. जो सुरुवात कुणी केली हे महत्वाचं नाही, पण काही कारण नसताना तुम्ही दोघे असे भांडत राहिला तर लोक तुम्हाला खुळे समजतील. अयो ए गुंडू, तू आम्हाला पण खुळा समजतोस की काय रे बाबा? अय्यो अप्पा मी नाही, लोक समजतील. आणि आजवर तुम्ही दोघं बाळूला खुळा खुळा म्हणत आलात ना, त्याचीच परतफेड आहे ही. गुंडू, काय परत फेड रे? हेच की तुम्ही दोघं एकमेकांना खुळा मूर्ख समजत आहात ही. अयो हे गुंडू, तू आम्हाला समजावतो आहेस की बाळूच्या बाजूने बोलतो आहेस? तुम्हाला हवं ते समजा. म्हणजे आम्ही खुळे आहोत हे मान्य आहे तुला? नाही असं काही नाही, पण बाळू खुळा नाही हे खरे. अयो त्याची बाजू घेतो आहेस? तसं समजा हवं तर, पण तुम्ही दोघं एकमेकांशी भांडू नका. अयो वैजंता, हा गुंडू आजकाल बाळूच्याच बाजूने जास्त बोलतो आहे असे वाटत नाही? होय, ते मला लहानपणापासूनच वाटते आहे. अय्यो त्याची बाजू घेऊन आपल्याशी भांडतो, आपल्या चुका काढतो आणि त्याचे गुणगान गातो. अय्यो होय हेनरी, त्या बाळूने काही केले नसेल ना? म्हणजे चेटूक वगैरे? चिटूक? अयो वैजंता तू काहीही बोलतेस. त्या तात्याचं ऐकून, त्या तात्याचं फार मनावर घेऊ नकोस. अय्यो पण गुंडूचा मुद्दा मनावर घ्यायला पाहिजे, आणि लवकरात लवकर निकालात पण काढायला पाहिजे बघा. नाहीतर गुंडू आहे त्यापेक्षा पण हाताबाहेर जाईल. मला ठाव आहे, कुणीतरी माझ्या वाटक दिसराट डोळ लावून बसलं हाय.
माझी वाट बघत हाय. पर तुला ठाव हाय की पांडुरंगा, माझा मार्ग वेगळा हाय. मोर मोठं कार्य करायचं हाय. जे कराया ह्यो जन्म बी कमी पडणार हाय. नग अशी परीक्षा घेऊ. अरे ह्या वैराग्याला नग असं संसारात अडकू. माझ्यामुळं समद्यासनी त्रास होतो हाय. त्यासनी सांभाळून घे. झाला का समजा स्वयंपाक? वय झालंच आहे की. मग बोलवायचं का समजासनी? वय बोली. भीमा, लगंबा या आणि समजासनी बोलवा. कवा धरणं भूक लागली होती. वाडा वाडा. आता जेवायचंच आहे ना व हा सत्य बाला जेवाय वाट. होय होय. तुला ठाव आहे ना व बाला भूक निभत नाही ती. वय बा बाळू मामा येऊ दे की. समजे संगच बसू म्हणजे आवरले त्यांचे. हा असं म्हणती आहे वय. आता एवढं थांबलो आहे तर अजून जरा थांबू काय. तुम्ही जेवून घेत असेल तर घ्या की. बाळासाठी थांबाय तो काय लांबचा आहे वय. वय की. नाही ते बी आहेत पण संग बसू की. हा हा? बरं, समजा स्वयंपाक सत्यवाने केलेला हाय. मला कशाला बी हात लावू दिला नाही तिनं. हा मी असं ऐकलं हाय का सत्ती लय झाक जेवण बनवती. अहो झाक. अहो एकदा खाऊन तर बघा. सत्य भाजी कसली केली आहे ग. फुटाण्याची उसळ आणि भेंडीची भाजी. बाळ्या लय आवडती फुटण्याची उसळ. सुंदरानं सांगितलं का? नाही नाही, मी काय बी सांगितलं नाही. तिचं तिने केलं हाय समज. फुटाण्याची उसळच बरी केली. अहो लहानपणापासून बघती हाय. ठाव नसेल वय तिला. हा नाही पर तरी एवढं ध्यानात ठेवून करायचं म्हणजे अरे लास्ट तर येतं म्हणायचं की. पण ज्याच्यासाठी स्वयंपाक केला आहे ह्यो कुठे आहे. हा भीमा जा बाळूला बोलवणी. त्याला म्हणाव कवा धरण समधी वाट बघता आहेत जेवायला. जा. वय आलोच मी बोलू. काय म्हणलं रे बाळ्या? ये म्हण त्याला का लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही.